शमी, आपटा आणि कांचन या झाडांची पानं देत सोनं घ्या सोन्यासारखं राहा असं म्हणत विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण साजरा केला जातो. याला वेगवेगळे धार्मिक संदर्भ असले तरी कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्था आणि जीकेजी ग्रुप राबवत असलेल्या उपक्रमामुळं या झाडांच्या पानांसह विविध भागांच्या औषधी गुणधर्मांमुळं मनुष्यासह अन्य प्राणीमित्रांच्या आरोग्यासाठी उपयोग होतो. मानवी आरोग्यासाठी उपयुक्त ठरत असल्यामुळं याला सोन्यासारखं महत्त्व प्राप्त झालं असावं. यंदा 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय शाश्वत विकास वर्ष म्हणून भारत देशामध्ये साजरं होतंय. या निमित्तानं दसऱ्याच्या दिवशी आपटा, शमी, कांचन या वृक्षांची रोपं सदिच्छा भेट म्हणून दिली जाणार असल्याचं निसर्गमित्रचे अनिल चौगुले यांनी सांगितलं. या तिन्ही वनस्पतींच्या पानांमध्ये प्रथिनं, तंतुमय, स्निग्ध पदार्थ, क्षार, कॅल्शियम, फॉस्फरस, कर्बोदकं आणि खनिजं मुबलक प्रमाणात आहेत. शमीला सौंदड देखील म्हटलं जातं. याच्या सालीचे तुकडे खाण्यायोग्य गोडसर चवीचे असतात. त्याचं पीठ करून भाकरी करण्यासाठी सुद्धा वापरतात. कोवळ्या डहाळ्या, शेंगा जनावरांसाठी चारा म्हणून वापरतात. त्याच्या शेंगांची भाजी करतात. याच्या सालीचा उपयोग दमा, कोड, मनोविकार, कुष्ठरोगामध्ये केला जातो. सध्या हा वृक्ष दुर्मिळ आहे. आपटा याची साल, पानं, शेंगा आणि बिया औषधात वापरतात. जनावरांना विशेषतः शेळ्यांना याचा पाला पौष्टिक असतो. तंतुमय सालीपासून मजबूत आणि टिकाऊ दोर बनवतात. छोटेखानी झाडामुळं पिकांना सावलीचा त्रास होत नाही. उलट जमिनीचा कस वाढवण्याला आपट्याच्या झाडाचा उपयोग होतो. आपट्याच्या मुळांवर नत्र स्थिरीकरण करण्याच्या गाठी असतात. याला उत्तम वनराज अशी उपमा देखील आहे. कांचन, देवकांचन या नावानंही तो ओळखला जातो. पानं प्रथिनयुक्त पौष्टिक चारा म्हणून वापरली जातात. कोवळी पानं, कळ्या, फुलं यांची भाजी करतात. कळ्यांचं लोणचंही केलं जातं. निसर्गमित्रचे अनिल चौगुले यांनी आपल्या आरोग्यासाठी सोन्यासारखं महत्त्व असणाऱ्या या तिन्ही झाडांचं महत्त्व सांगितलं. आम्ही गेले अनेक वर्ष निसर्गमित्र परिवार व जीकेजी ग्रुपच्या वतीनं दरवर्षी आम्ही दसऱ्याच्या निमित्तानं शमी, आपटा आणि कांचन या 3 रोपांचं आम्ही वाटप सर्व भाविकांना आम्ही करत असतो. याचं कारण एवढंच आहे की आपण पानं वाटून हा सण उत्सव साजरा करतो, पण आज अखेर पानं वाटून वाटून आपल्याकडं सगळीकडची जंगलातली आपली जैविकता कमी व्हायला लागली आहे, ऱ्हास व्हायला लागला आहे असं लक्षात येतं. आणि खऱ्या अर्थानं दसऱ्याला जे महत्त्व आहे ते म्हणजे हे शमीचं झाड. याला दुसऱ्या भाषेमध्ये सौंदड म्हणतात. याला बारीक पानं असतात. हे ड्राय रिजिनमधलं झाड आहे. पण आपल्याकडं ही झाडं तुलनेनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कमी झाड आहेत. आणि म्हणून ह्याला पर्याय म्हणून आपण आपटा हा वृक्ष आपण वाटला जातो. याची पानं वाटली जातात. पण आपटासुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, शमीसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. आणि तिसरं, ह्याच्या जोडीला मोठी पानं आपट्याच्या पानासारखी दिसतात म्हणून हा कांचन वृक्ष. अशी 3 वृक्षांची आपल्याकडं मोठ्या प्रमाणात पानं सोनं म्हणून वाटली जातात. पण ही तिन्ही झाडं औषधी गुणधर्म देणारी झाडं आहेत. ही तिन्ही झाडं आता दुर्मिळ होत चाललेली आहेत. माझ्या हातातलं जे सौंदड किंवा शमीचं जे झाड आहे हे वाढीला खूप स्लो वाढतं. हे 3 वर्षाचं माझ्याकडे झाड आहे. आणि हे आता आपण ज्यावेळेला भाविकांना, लोकांना ज्यावेळेला सोन्याच्या निमित्तानं देतो त्यावेळेला हे प्रत्येकानं दत्तक घेऊन आपापल्या कुंडीमध्ये, जागेमध्ये लावून हे पुढं शेतामध्ये लावावं हा आमचा हेतू आहे. तर ह्या औषधी वनस्पती असून ह्या सर्व मानवाला दुष्काळीच्या काळामध्ये आणि इमर्जन्सीच्या काळामध्ये ह्या तिन्ही वनस्पतींची पानाची भाजी करतात, शेंगाची भाजी करतात, फुलांचं लोणचं केलं जातं आणि फर्निचर म्हणून हे तिन्ही झाडांचा लाकूड उपयोग होतो. त्याचबरोबर आपल्याकडे जे पाळीव जनावरं, ज्याला दुधाळ जनावरं म्हणतो, या दुधाळ जनावरांचा हा खूप चांगला पौष्टिक चारा आहे. त्यामुळे मला सर्व आपल्या भाविकांना, दसरा उत्सव साजरा करणाऱ्या सर्व नागरिकांना विनंती करायची आहे, सोनं म्हणून तिन्ही रोपांची पानं जरी वाटली तरी दुसऱ्या दिवशी ही सगळी पानं एकत्र करून कुठल्या तर गुरांना किंवा शेतकऱ्यांच्याकडे सुपूर्द केली तर खऱ्या अर्थानं पर्यावरणपूरक हा दसरा उत्सव साजरा केलेलाच एक समाधान मिळेल. आणि या निमित्तानं आम्ही गेली अनेक वर्षी ही रोपं आम्ही वाटप करतो. घटस्थापनेनिमित्त घरोघरी बसवल्या जाणाऱ्या घटाचं व्यवस्थापन योग्यरित्या करावं. भूमिपूजनानिमित्त घटामध्ये उगवलेली तरूंची लागवड आपापल्या परसबागेमध्ये किंवा शेतामध्ये करून मातीचं देणं मातीला परत करावं.
दसऱ्याला सोनं लुटणं या संकल्पनेखाली शमी, आपटा आणि कांचन वृक्षांना दरवर्षी निव्वळ ओरबाडत राहण्याऐवजी या वृक्षरोपांची लागवड करून त्यांचं संगोपन करत खऱ्या अर्थानं दसरा हा सण पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करण्यासाठी लोकांनी सजगता दाखवावी असं आवाहन निसर्गमित्र संस्थेनं केलंय. या आवाहनाला प्रतिसाद देत सोनं घ्या सोन्यासारखं राहा असं म्हणत केवळ या झाडाची पानं देण्याऐवजी सोन्यासारखी ही संपदा जपण्यासाठी सगळ्यांनीच पुढे येण्याची गरज आहे.